विद्यार्थ्यांनो, आता आपण आजच्या पिरियडला खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्ययाचा अर्थ आणि खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय यामध्ये कोणता सारखेपणा आहे, कोणते साम्याचे मुद्दे आहेत, तसंच या दोघांमध्ये भेद कोणता किंवा फरक कोणता ह्या मुद्द्यांचा विचार करणार आहोत. तर प्रथम आपण खाजगी आयव्यय म्हणजे काय याचा विचार करू. सार्वजनिक आयव्यय म्हणजे काय याचा विचार मागच्या पिरियडला या प्रकरणाच्या सुरुवातीलाच झालेला आहे की सरकारी उत्पन्न खर्चाचा अभ्यास म्हणजेच सार्वजनिक आयव्यय होय. तर खाजगी आयव्यय याचा अर्थ खाजगी व्यक्तीकडून सुद्धा आपल्या उत्पन्न व खर्चाची नोंद ठेवली जात असते आणि त्यास खाजगी आयव्यय असे म्हणतात. कारण उत्पन्न मिळवणे आणि खर्च करणे हे दोन महत्त्वाचे कार्य व्यक्तीकडून होत असतात आणि व्यक्ती उत्पन्नाची आणि खर्चाची नोंद ठेवत असते आणि त्याप्रमाणे आपल्या उत्पन्नाप्रमाणे खर्चाचं नियोजन करत असते. तर या उत्पन्न खर्चाची जी नोंद ठेवली जाते त्यालाच खाजगी आयव्यय म्हणतात किंवा खाजगी व्यक्तीच्या उत्पन्न व खर्चाचा अभ्यास म्हणजेच खाजगी आयव्यय होय. खाजगी व्यक्तीच्या उत्पन्न व खर्चाचा अभ्यास म्हणजेच खाजगी आयव्यय होय. सार्वजनिक आयव्ययात सरकारी उत्पन्न व सरकारी खर्चाचा अभ्यास केला जातो, तर खाजगी आयव्ययात खाजगी व्यक्तीच्या उत्पन्न व खर्चाचा अभ्यास केला जातो. या दोन्ही आयव्ययात म्हणजेच खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्ययात काही बाबतीत साम्य तर काही बाबतीत फरक आढळून येतो. प्रथम आपण साम्याचे मुद्दे विचारात घेणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला काही मुद्द्यांचा विचार करावा लागणार आहे. त्यातील पहिला मुद्दा आहे गरजांची पूर्तता. तर खाजगी आयव्यय व सार्वजनिक आयव्यय या दोघांचा उद्देश गरजांची पूर्तता करणे हा असतो. सरकारप्रमाणेच खाजगी व्यक्तीसुद्धा उत्पन्न मिळवताना आणि खर्च करताना आपल्या गरजा पूर्ण करणे हा उद्देश ठेवत असते. फक्त फरक एवढा असतो की सार्वजनिक आयव्ययात सामूहिक गरजांच्या पूर्ततेवर भर दिला जातो, तर खाजगी आयव्ययात आपल्या व आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यावरती भर दिला जात असतो. तर अशा रीतीने खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय या दोन्ही आयव्ययात गरजा पूर्ण करणे हा उद्देश मेन असतो. खाजगी आयव्यय असो का सार्वजनिक आयव्यय असो, दोन्हींमध्ये उत्पन्न मिळवताना आणि खर्च करताना आपल्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजे हा उद्देश ठेवला जात असतो. दुसरा मुद्दा आहे उत्पन्न व खर्चात मेळ. व्यक्ती व सरकार या दोघांनाही उत्पन्न व खर्चात मेळ घालावा लागतो. ज्याप्रमाणे अमर्यादित गरजा व मर्यादित साधनसंपत्ती हा प्रश्न हा खाजगी व्यक्तीसमोर असतो, त्याचप्रमाणे सरकारच्या समोरही असतो. ज्याप्रमाणे सरकारचे काही खर्च हे अचानकपणे निर्माण होतात, तसेच व्यक्तीचे सुद्धा काही खर्च अचानकपणे निर्माण होतात. म्हणजेच खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय या दोन्हींमध्ये उत्पन्न आणि खर्च यांच्यामध्ये मेळ कसा घालायचा, आर्थिक प्रश्नांची सोडवणूक कशी करायची, अचानकपणे निर्माण झालेले जे खर्च असतात त्या खर्चांची पूर्तता कशी करायची, ते खर्च कसे करायचे हे प्रश्न दोन्ही आयव्ययात असतात. कारण सरकारसमोरसुद्धा अनेक प्रकारचे खर्च हे अचानकपणे येत असतात. काही नैसर्गिक आपत्ती आली, रोगराई आली, युद्धप्रसंग निर्माण झाला तर सरकारला ते खर्च करावे लागत असतात. व्यक्तीसमोरही तसेच प्रश्न असतात. आजारपण, अपघात या वेळेला व्यक्तीला अचानकपणे निर्माण होणारे खर्च हे करावे लागत असतात. म्हणजे हे माहीत न होणारे खर्च असतात. हे खर्च करावे लागतील हे व्यक्तीलाही माहीत नसतं, तसंच सरकारलाही माहीत नसतं. तिसरा साम्याचा मुद्दा आहे महत्तम समाधान. व्यक्ती आणि सरकार दोघांचाही उद्देश महत्तम समाधान मिळवणे हाच असतो. उत्पन्न खर्च करताना व्यक्ती जास्तीत जास्त समाधान कसे मिळेल याचा विचार करते, तसेच सरकारसुद्धा उत्पन्न खर्च करताना जास्तीत जास्त समाधान कसं मिळेल याचा विचार करते. इथे फरक फक्त एवढाच असतो की व्यक्ती स्वतःच्या समाधानाचा विचार करते, तर सरकार जास्तीत जास्त लोकांच्या समाधानाचा विचार करत असते. कारण व्यक्ती आणि सरकार दोघांचंही उत्पन्न मर्यादित असतं आणि मर्यादित उत्पन्न
दोघांकडूनही अशा प्रकारे खर्च केलं जातं की ज्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त समाधान मिळेल. तर अशा रीतीने खाजगी व्यक्ती असो किंवा सरकार असो, दोघंही उत्पन्न खर्च करत असताना जास्तीत जास्त समाधान कसं मिळेल याचा विचार करत असतात. पुढचा साम्याचा मुद्दा आहे 4था मुद्दा, कर्जाची उभारणी. व्यक्ती आणि सरकार या दोघांचा खर्च उत्पन्नापेक्षा जर जास्त झाला तर दोघांनाही कर्ज घ्यावे लागते. व्यक्तीचा खर्च उत्पन्नापेक्षा जास्त झाला तर व्यक्तीसुद्धा कर्ज घेत असते. तसंच सरकारचाही जर उत्पन्नापेक्षा खर्च जास्त झाला तर सरकारही कर्ज घेत असते. तर अशा रीतीने उत्पन्न आणि खर्चातील तूट भरून काढण्यासाठी व्यक्ती आणि सरकारकडून कर्ज घेतले जाते. फरक फक्त एवढा असतो की दोघांचे कर्जाचे स्रोत, खाजगी व्यक्तीचे आणि सरकारचे कर्जाचे स्रोत आणि कर्ज परतफेडीचे मार्ग हे वेगवेगळे असतात. सरकारला विदेशातूनही कर्ज घेता येते, खाजगी व्यक्तीला मात्र विदेशातून कर्ज घेता येत नाही. तर खाजगी व्यक्ती फक्त स्वदेशातूनच कर्ज घेऊ शकते. 5वा साम्याचा मुद्दा आहे अस्थिर व अनिश्चित उत्पन्न. खाजगी व्यक्ती व सरकार या दोघांचेही उत्पन्न अस्थिर असते, अनिश्चित असते. खाजगी व्यक्तीप्रमाणे सरकारचे उत्पन्नही स्थिर नसते, त्यात बदल होत असतो. व्यावसायिक धंदेवाईक लोकांचे उत्पन्न तर जास्तच अस्थिर असते, त्यांच्या उत्पन्नात वारंवार बदल होतो. आज जेवढं त्यांना उत्पन्न मिळालं तेवढंच उद्या मिळेल ही निश्चितता त्यांच्या उत्पन्नात नसते. तसंच सरकारचंही असतं की यावर्षी जेवढं उत्पन्न मिळालं तेवढंच पुढच्या वर्षी मिळेल असं नाही, तर त्यात काहीतरी बदल हा होत असतो. बढती झाल्यास किंवा महागाई भत्त्यात वाढ झाल्यास खाजगी व्यक्तीच्या उत्पन्नात वाढ होते. या उलट सरकारने करांचे दर वाढवले तर त्यांच्या उत्पन्नात घट होते. सरकारला विविध मार्गाने उत्पन्न मिळते म्हणून नेहमीच सारखंच उत्पन्न मिळेल असं नाही. तसेच खर्चाच्या वाटा पाहून सरकार उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे सरकारचं उत्पन्न हे स्थिर व निश्चित नसते. तर अशा रीतीने खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्ययातील साम्याचे मुद्दे आपण पाहिले आहेत. आता आपण या दोघं आयव्ययात, खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय या दोघांमध्ये काय फरक आहे, काय भेद आहे हा बघणार आहोत आणि त्यासाठी काही मुद्द्यांचा आपल्याला विचार करायचा आहे. जर आपण पाहिलं तर खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय या दोघांमध्ये साम्यापेक्षा भेद हा जास्त दिसून येतो. आणि हा भेद बघण्यासाठी, हा फरक बघण्यासाठी आपण काही मुद्दे आता अभ्यासत आहोत. त्यातील पहिला मुद्दा आहे उत्पन्न आणि खर्च यांच्यातील मेळ. तर व्यक्ती आपलं उत्पन्न पाहून खर्च करत असते, तर सरकार मात्र खर्च पाहून उत्पन्न मिळवत असते. व्यक्ती आपल्या उत्पन्नापेक्षा खर्च हा जास्त होऊ देत नाही. म्हणजेच व्यक्तीचा खर्च हा केव्हाही उत्पन्नापेक्षा हा कमीच असतो. पण सरकारचं तसं नसतं. सरकार प्रथम खर्चाच्या योजना आखते, नंतर हा खर्च कोणकोणत्या कारणासाठी करायचा आहे आणि हा खर्च करण्यासाठी कोणत्या मार्गाने उत्पन्न मिळवायचे आहे याचं नियोजन सरकार करत असते. सरकारचा खर्च हा बऱ्याच वेळेला उत्पन्नापेक्षाही जास्त असतो. सरकारचे अनेक प्रकारचे खर्च असे असतात की सरकारला ते टाळता येत नाही. व्यक्ती मात्र खर्च टाळू शकते, आजचा खर्च ती उद्यावर ढकलू शकते. तर बॅस्टॅबल हा अर्थशास्त्रज्ञ असं म्हणतो की मी फक्त एवढाच खर्च करू शकतो अशी व्यक्ती म्हणते, तर सरकार म्हणतं मला एवढ्या उत्पन्नाची व्यवस्था करावायची आहे. अशा रीतीने बॅस्टॅबलला असं म्हणायचं आहे की व्यक्ती उत्पन्न पाहून खर्च करते, तर सरकार खर्च पाहून उत्पन्न मिळवते. तर अशा रीतीने व्यक्ती आणि सरकार म्हणजेच खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्ययात जरी उत्पन्न आणि खर्च यांच्यात मेळ घातला जात असला तरी दोघांच्या उत्पन्न आणि खर्चात मेळ घालण्याच्या पद्धती या वेगवेगळ्या आहेत. दुसरा मुद्दा आहे उत्पन्नाचे स्रोत.
काही व्यक्तींचे उत्पन्नाचे स्रोत म्हणजे उत्पन्न मिळवण्याचे मार्ग आणि सरकारचे उत्पन्नाचे स्रोत हे वेगवेगळे असतात. व्यक्तीचे उत्पन्नाचे स्रोत वेगळे तर सरकारचे उत्पन्नाचे स्रोत हे भिन्न असतात, वेगळे असतात. व्यक्तीचे उत्पन्न मिळवण्याचे मार्ग मर्यादित असतात. व्यक्तीला फक्त विशिष्ट मार्गांनी उत्पन्न मिळवता येते. व्यक्ती फक्त कष्ट करून उत्पन्न मिळवते. सरकारला मात्र नवीन चलननिर्मिती करून, करांचे दर वाढवून किंवा नवीन करांची आकारणी करून तसंच विदेशातून कर्ज घेऊनसुद्धा उत्पन्न मिळवता येते. खाजगी व्यक्तीला मात्र या मार्गाने उत्पन्न मिळवता येत नाही, कारण खाजगी व्यक्ती चलननिर्मिती करता येत नाही. तसंच खाजगी व्यक्तीला कर आकारणी करता येत नाही, विदेशातून कर्जही घेता येत नाही. अशा रीतीने खाजगी आयव्ययातील उत्पन्नाचे स्रोत आणि सार्वजनिक आयव्ययातील उत्पन्नाचे स्रोत हे वेगवेगळे असतात. तिसरा मुद्दा आहे दृष्टिकोनातील फरक. खाजगी व्यक्तीचा दृष्टिकोन हा संकुचित असतो. खाजगी व्यक्ती प्रामुख्याने अल्पकाळाचाच विचार करते. भविष्यकाळापेक्षा ती वर्तमान काळाला जास्त महत्त्व देते, कारण व्यक्तीच्या मते भविष्यकाळ हा अनिश्चित असतो. व्यक्ती जास्तीत जास्त आपल्या पुढच्या पिढीचा विचार करते. जास्त लांबवर व्यक्ती विचार करीत नाही. सरकारचा दृष्टिकोन मात्र उदात्त असतो. सरकार खूप दूरवरचा विचार करते. व्यक्ती मरते असते, पण समाज अमर असतो. सरकारला अमर अशा समाजाचा विचार करावा लागतो. म्हणून सरकारच्या योजना या दीर्घकाळाच्या असतात. पाचवा भेदाचा मुद्दा आहे अंदाजपत्रकातील फरक. सार्वजनिक अंदाजपत्रकाचा कालावधी सर्वसाधारणपणे 1 वर्षाचा असतो. सरकार 1 वर्षासाठी अंदाजपत्रक तयार करते, पण खाजगी व्यक्तीचे अंदाजपत्रक व्यक्तिपरत्वे बदलते. व्यक्तिपरत्वे अंदाजपत्रकाचा कालावधी वेगवेगळा असतो. काही व्यक्तींचे अंदाजपत्रक 1 महिन्याचे असते, तर काही व्यक्तींचे अंदाजपत्रक 15 दिवसांचे, 8 दिवसाचे किंवा 1 दिवसाचेही असू शकते. त्याचप्रमाणे खाजगी व्यक्तीचे अंदाजपत्रक मर्यादित असते. खाजगी व्यक्ती उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होऊ देत नाही. आपल्या उत्पन्नातून खर्च करून बचत शिल्लक राहिलीच पाहिजे हा प्रयत्न खाजगी व्यक्ती श्रीमंत असो का गरीब असो ती करत नसते. आपल्या उत्पन्नातून खर्च करून बचत शिल्लक राहिलीच पाहिजे हा प्रयत्न खाजगी व्यक्ती श्रीमंत असो का गरीब असो ती करीत असते. सरकारचे अंदाजपत्रक हे विस्तृत असते. फार मोठ्या रकमेच्या नोंदी सरकारी अंदाजपत्रकात असतात. सरकारला शिल्लकीचे किंवा संतुलित अंदाजपत्रकाचा आग्रह धरता येत नाही. सरकारचे अंदाजपत्रक नेहमीच तुटीचे असते, म्हणजे सरकारला खर्च हा उत्पन्नापेक्षा हा जास्त असतो. पुढचा फरकाचा मुद्दा आहे की उद्देशातील फरक. खाजगी व्यक्ती आणि सरकार उत्पन्न मिळवणे आणि खर्च करणे हे कार्य करत असते. तरी उत्पन्न मिळवताना आणि खर्च करताना खाजगी व्यक्तीचा उद्देश वेगळा असतो, तर सरकारचा उद्देश हा वेगळा असतो. उत्पन्न खर्च करताना खाजगी व्यक्तीचा उद्देश आपले व आपल्या कुटुंबियांचे हित साधणे हा असतो. म्हणजेच खाजगी आयव्ययातून स्वहित जोपासले जाते. परंतु उत्पन्न खर्च करताना सरकारचा उद्देश हा उदात्त असतो. सरकार उत्पन्न खर्च करताना देशातील सर्व नागरिकांच्या हिताचा विचार करते. देशातील सर्व नागरिकांचे समाधान झाले पाहिजे, त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजे हा उद्देश सरकारचा असतो. म्हणजे सरकारचा उद्देश हा व्यापक असतो. सरकार संपूर्ण समाजाचा, संपूर्ण देशातील नागरिकांचा विचार करत असते. 6वा फरकाचा मुद्दा आहे खर्चाचे आकारमान. खाजगी आयव्ययातील खर्च हा मर्यादित असतो, तर सार्वजनिक आयव्ययातील खर्च हा प्रचंड असतो. खाजगी आयव्ययात फक्त त्या कुटुंबाचा खर्च समाविष्ट असतो, तर सार्वजनिक आयव्ययात देशातील सर्व नागरिकांवर
केला जाणारा खर्च हा समाविष्ट असतो. खाजगी व्यक्तीला आपला खर्च हा टाळता येतो किंवा आजचा खर्च हा उद्यावर ढकलता येतो किंवा खर्चात काटछाट करता येते, खर्च कमी करता येतो. पण सरकारला मात्र अशा रीतीने खर्च टाळता येत नाही, खर्चात काटछाट करता येत नाही किंवा खर्च कमी करता येत नाही. तर उलट अचानकपणे काही खर्च निर्माण झाले, ते नियोजनात नसले तरीसुद्धा सरकारला ते करावेच लागतात, ते टाळता येत नाही. अशा रीतीने खाजगी आयव्ययातील खर्चाचे आकारमान हे लहान असते, कमी असते, तर सार्वजनिक आयव्ययातील खर्चाचं आकारमान हे खूप जास्त असतं, मोठे असते. 7वा फरकाचा मुद्दा आहे समसीमांत उपयोगितेच्या तत्वाचे पालन. व्यक्ती आपले उत्पन्न विविध वस्तूंवर खर्च करताना अशा रीतीने खर्च करते की प्रत्येक वस्तूंपासून मिळणारी सीमांत उपयोगिता ही समान राहील. यामुळे व्यक्तीला महत्तम समाधान मिळत असते. सरकारही खर्च करत असताना याच तत्वाचं पालन करते, परंतु सरकारला नेहमीच या तत्वाचं, समसीमांत उपयोगितेच्या तत्वाचं पालन करता येत नाही. व्यक्ती मात्र नेहमी या समसीमांत उपयोगितेच्या तत्वाचं पालन करत असते, पण सरकारला नेहमी असे पालन करता येत नाही. कारण सरकारचे अनेक प्रकारचे खर्च असे असतात की सरकारला त्यापासून काहीही फायदा होत नाही. उदाहरणार्थ, अंतर्गत शांतता व सुव्यवस्था ठेवणे, सैन्य दलावर खर्च करणे इत्यादी. या खर्चामुळे संरक्षण होत असल्यामुळे ते आवश्यक असतात. तसेच सरकारकडून कल्याणकारी योजना राबवल्या जातात. उदाहरणार्थ, शिक्षण, आरोग्य, निवारा, राहणीमान, दारिद्र्य निर्मूलन, रोजगार निर्मिती यासारख्या योजनांवर सरकार एक जनहितवादी खर्च करते, लोककल्याणकारी खर्च करते. या योजनांपासून तसं पाहिलं तर सरकारला काहीही उत्पन्न मिळत नाही, पण सरकारला हा खर्च कल्याणकारी राज्याचा स्वीकार केल्यामुळे करावा लागत असतो. तसेच वाहतूक, दळणवळण व्यवस्था, पोस्ट सेवा, शिक्षण, आरोग्य सेवा या सेवांचा विचारसुद्धा सरकारला अशाच रीतीने करावा लागतो की यापासून उत्पन्न मिळो न मिळो तरीसुद्धा हा खर्च सरकारला करावाच लागतो. हे क्षेत्र जरी तोट्यात चालत असले तरीसुद्धा सरकारला तो खर्च जनहितार्थ करावा लागत असतो. तर अशा रीतीने सरकार नेहमीच जो खर्च करते तो त्यापासून किती समाधान मिळेल, उत्पन्न खर्च करताना त्या समसीमांत उपयोगितेच्या तत्वाचं पालन होईल की नाही याचा विचार सरकार करू शकत नाही. शेवटचा मुद्दा आहे खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्ययातील फरकाचा गोपनीयता व प्रसिद्धी. व्यक्ती आपले उत्पन्न, आपले खर्च आणि कर्ज याबाबत गुप्तता ठेवत असते. व्यक्ती शक्यतो आपले उत्पन्न व खर्चाचे आकडे कुणालाही सांगत नाही. सरकारला मात्र आपले उत्पन्न व खर्च लपविता येत नाही, ते प्रसिद्ध करावे लागतात. सरकारने केलेला खर्च हा सरकारच्या कार्याची पावतीच असते. त्यामुळे सरकारला आपला खर्च लपविता येत नाही आणि उत्पन्नही लपविता येत नाही. सरकार उत्पन्न व खर्चाची आकडेवारी अंदाजपत्रकाद्वारे प्रसिद्ध करते. वर्तमानकालीन माहिती अधिकार कायद्यामुळे कुणीही सरकारच्या उत्पन्नाची व खर्चाची माहिती घेऊ शकतं. कारण माहिती अधिकार कायद्याखाली देशातील कोणताही नागरिक हा सरकारला खर्च हा किती केला गेला, उत्पन्न कुठून मिळवलं गेलं, त्याच्या वाटा कोणत्या याचे प्रश्न हा विचारू शकतो आणि ती माहिती घेऊ शकतो. आणि त्यामुळे सरकार मिळवलेलं उत्पन्न आणि केलेला खर्च हे लपवू शकत नाही. उलट सरकार आपली उत्पन्न व खर्चाची आकडेवारी विविध प्रसारमाध्यमांद्वारे प्रसिद्ध करत असते. तर अशा रीतीने खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय यात काही बाबतीत साम्य तर काही बाबतीत आपल्याला फरक असल्याचं दिसून येतो. साम्यापेक्षा फरकाचे मुद्देच हे जास्त आहे, कारण खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय यात भेद हा जास्त आहे. ठीक आहे.